गेल्या एका व्हिडिओमध्ये आई-वडिलांच्या ज्या तक्रारी असतात, की आमच्या मुलांचं वजन वाढत नाही, त्याच्यासाठी मी त्यांना तुमच्या मुलांना अभ्यंग करा, असा एक सल्ला दिला होता. पण अभ्यंग कधी करू नये, हे आज आई-वडिलांना सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. विशेषतः मुलांना जेव्हा सर्दी, ताप, खोकला हे व्याधी झालेले असतात आणि अशा आजाराने ते ग्रसित असतात, त्यावेळेस मुलांना विशेष करून अभ्यंग करू नये. त्याचं कारण असं, की सर्दी, ताप, खोकला झालेला असताना शरीरामध्ये आम निर्मिती झालेली असते. म्हणजे जे काही अन्न आपण खाल्लेलं आहे, ते व्यवस्थित पचलं नाहीये आणि ते पचण्यासाठी शरीर एक निर्हारणार्थ शरीरामध्ये ताप नावाची जी व्यवस्था आहे, ती उत्पन्न करतो. आणि अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही बाहेरून मुलांना अभ्यंग करता, तेव्हा वाढण्याची शक्यता असते आणि ताप आणि हे जे काही विकार आहेत, ते वाढण्याची शक्यता राहते. म्हणून विशेष करून हे असे आजार झालेले असताना आई-वडिलांनी मुलांना अभ्यंग करू नये. किमान ते 4-5 दिवस आपण मुलांना अभ्यंग केलं नाही, तर काही बिघडणार नाहीये. आणि त्याच्यानंतर ताप बरा झाल्यानंतर नंतर एक 4-5 दिवसांनी तुम्ही परत मुलांना रेग्युलरली अभ्यंग चालू करू शकता. ही माहिती नेहमी लक्षात ठेवा. धन्यवाद.